सातवा क्वेश्चन आहे. काय दिलं? फर्स्ट, फाइंड द मार्जिनल रेव्हेन्यू इफ द ॲव्हरेज रेव्हेन्यू इज 45 सांगितलंय अँड इलास्टिसिटी ऑफ डिमांड किती दिलाय? 5 दिलाय. ओके, सो इथं आपण जे व्हॅल्यू दिले ते लिहून घेणार. आपण फर्स्ट लिहून घेऊया ॲव्हरेज रेव्हेन्यू. ॲव्हरेज रेव्हेन्यू शॉर्ट फॉर्म मध्ये कसं दाखवणार आपण? आर आणि इथे ए इज इक्वल टू किती दिलंय? 45. त्यानंतर इलास्टिसिटी ऑफ डिमांड दिलाय 5. त्याला आपण इटा पण बोलू शकतो. तो इथे लिहून घेणार आधी इलास्टिसिटी ऑफ डिमांड एन सारखा येतं, पण त्याला आपण बोलणार काय? इटा बोलणार. इज इक्वल टू 5 दिलाय. नाव फॉर्म्युला आपल्याकडे याच्यामध्ये 2 फॉर्म्युला यूज करायचा आहे. कधी एकदा ॲव्हरेज रेव्हेन्यू किंवा ॲव्हरेज रेव्हेन्यू आणखी पुढची एक टर्म आहे ती दिल्यावरती सांगतो ती कोणती. आता आपण जी काढणार ती एक ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि एक मार्जिनल रेव्हेन्यू दिल्यावरती हाच फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. आता आपण मार्जिनल रेव्हेन्यू काढतोय त्यासाठी फॉर्म्युला लिहितोय. मार्जिनल रेव्हेन्यू लिहून घेतलाय. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहिणार आपण? RM इज इक्वल टू RA इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन इटा. हा फॉर्म्युला आहे. जेव्हा ॲव्हरेज रेव्हेन्यू मार्जिनल रेव्हेन्यू ह्या व्हॅल्यू दिल्या असेल तेव्हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. नाव ॲव्हरेज रेव्हेन्यूची व्हॅल्यू 45 दिले. 1 मायनस 1 अपॉन इटाची व्हॅल्यू किती आहे? 5. सो त्या व्हॅल्यू काढायची आपल्याला. सो 45 त्या क्रॉस मल्टिप्लाय करणार. 5 इंटू किती करणार? 1 करणार. या 5चा आणि या 1चा मल्टिप्लाय किती येणार? इथं 5 आणि मध्ये मायनस चिन्ह आहे. सो 5 मायनस 1 करणार आपण. सो इथं किती येणार? 4 आणि इथं डिनॉमिनेटरला किती आपल्याकडे? 5 आहे. सो आपण काय करूया? फर्स्ट इथं वरती किती येणार आहे? 5 येणार आहे. ती लिहून घेऊया आधी आपण. 5 मायनस 1 अपॉन 5. सो 45 इंटू 4 अपॉन 5. ओके, नाव डिनॉमिनेटरला जो 5 आहे त्या 5 ने डिवाइड करूया 45 ला. 5 9 जा 45. नेक्स्ट 9 इंटू किती करणार? 4. किती आन्सर येईल आपला? 36. सो मार्जिनल रेव्हेन्यू किती आला आपला? 36 आला. फर्स्ट क्वेश्चन जो दिला होता त्याचा आन्सर आहे. ब्रॅकेट करून घेऊया. नेक्स्ट देअरफॉर फुल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू इज किती? 36. कॉपी करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया त्यातलाच. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय? फाइंड द प्राइस इफ द मार्जिनल रेव्हेन्यू. मग आता मार्जिनल रेव्हेन्यू दिलाय 48 आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे इटा दिलाय. आता प्राइस काढायची आपल्याला. ओके, प्राइस काढायची आहे. प्राइस म्हणजेच पी म्हणजेच काय? पी इज इक्वल टू पी चीच व्हॅल्यू म्हणजे काय असते? RA म्हणजे काय? ॲव्हरेज रेव्हेन्यू. त्यालाच काय बोलतो आपण? प्राइस म्हणतो. ओके, मग जिथं फॉर्म्युलामध्ये RA आहे तिथं आपण काय लिहिणार? पी लिहिणार. पी म्हणजे प्राइस लिहिणार. सो आधी आपल्याला जी व्हॅल्यू दिल्या ते लिहून घेऊया. फर्स्ट मार्जिनल रेव्हेन्यू लिहूया. RM इज इक्वल टू किती दिलंय? 28. त्याच्यानंतर इटा दिलाय इलास्टिसिटी ऑफ डिमांड ते पण लिहून घेऊया. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इटा इज इक्वल टू इथे दिलंय 3. सेम फॉर्म्युला. marginal revenue RM is equal to RA 1 minus 1 upon eta.
सरळ करूया जरा. ओके, आता बरोबर आहे. नाव 28 व्हॅल्यू दिली याची. आणि इथे बघा RA ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणजेच काय आहे, प्राइस आहे. सो इथं काय लिहूया आपण, P लिहूया. P पुढं ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 1 अपॉन इटाची व्हॅल्यू किती दिली, 3. ओके, नाव इथं पण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया आपण. 3 × 1 3 आणि अपॉन 3. सो नेक्स्ट 28 इज इक्वल टू P इंटू 1 अपॉन किती येणार इथे, 3. सो काय करणार याला इकडे नेऊया आपण. 28 इंटू 1 अपॉन 3 ला या साईडला आणला की त्याचं काय होईल, इनवर्स होईल. 3 वरती जातील आणि 1 खाली येईल. सो इथे P. सो 28 इंटू 3 अपॉन 1, अपॉनचा 1 नाही लिहिलं तरी चालेल, इज इक्वल टू काय येणार, P. मल्टिप्लाय करूया, किती आन्सर येते बघा, 42 P. याला सरळ करून घेऊया. therefore P इज इक्वल टू 45. सो फुल फॉर्म घेऊया. प्राइस इज इक्वल टू किती, 45. कॉपी करून घ्या. थर्ड बघा, फाइंड द इलास्टिसिटी ऑफ डिमांड, म्हणजे इटा फाइंड आउट करायचा आहे. इफ द मार्जिनल रेव्हेन्यू किती दिलाय, 50 दिलाय आणि प्राइस किती दिलाय, 75 दिलाय. सो मार्जिनल रेव्हेन्यू लिहून घेऊया. RM इज इक्वल टू 50. त्यानंतर प्राइस दिले, प्राइस म्हणजेच ॲव्हरेज रेव्हेन्यू 75 रुपीज दिले. प्राइसेस म्हणजे काय, ॲव्हरेज रेव्हेन्यू. लिहून घेऊया इथं ॲव्हरेज रेव्हेन्यू 75 रुपीज. नाव नेक्स्ट फॉर्म्युला टाकूया. therefore marginal revenue RM is equal to RA 1 minus 1 upon eta. eta फाइंड आउट करायचं आपल्याला. इथे 75, इथे 50 आणि पुढची व्हॅल्यू आहे तशी घ्या. 1 minus 1 upon eta इज इक्वल टू 75 ला इकडे आणूया, डिवाइड होईल 50 ला. 50 अपॉन 75 इज इक्वल टू 1 minus 1 upon eta. इथं डिवाइड करूया 25 ने, 50 आणि 75 ला. 52 जा 25 2 जा आणि 25 3 जा. सो 2 अपॉन 3 येईल इथे, इज इक्वल टू 1 minus 1 upon eta. याला इकडे आणूया. मायनस आहे इकडे आल्यावर प्लस आणि हा प्लस आहे तिकडे आल्यावर मायनस. हा मायनस आहे इकडे आल्यावर प्लस होणार आहे, हा प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस. पुन्हा एकदा सांगितलंय. 1 upon eta आणि इकडं इज इक्वल टू 1 minus 2 upon किती येणार, 3. नाव अगेन क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण. 1 upon eta इज इक्वल टू 3 1 जा 3 आणि 3 मधून किती मायनस करणार, 2 आणि डिनोमिनेटरला किती राहणार, 3. ओके, सो देअरफॉर 1 upon eta इज इक्वल टू 1 upon 3. आता बघा वरती 3 3 आहे आणि म्हणून इटाची व्हॅल्यू किती येणार, 3 येणार. ओके, नंबरेटरला बघा 1 upon eta आहे आणि इथं 1 upon 3 आहे. सो डिनोमिनेटरची व्हॅल्यू घ्या. इटा इज इक्वल टू किती येणार, 3. लास्टला आपण काय लिहिणार, इलास्टिसिटी ऑफ डिमांड
इज इक्वल टू किती आले 3. ओके, कॉपी करून घ्या. नेक्स्ट 8वा प्रश्न आहे बघा. काय सांगितलंय, इफ द डिमांड फंक्शन डी ची व्हॅल्यू दिले आणि फाइंड द इलास्टिसिटी ऑफ डिमांड ऍट पी ची व्हॅल्यू किती दिली 4. बरोबर. आता इथे ऍव्हरेज काय नाही, मार्जिनल रेव्हेन्यू पण नाही आणि ऍव्हरेज रेव्हेन्यू पण नाही. मग इथं फॉर्म्युला आपण दुसरा वापरणार, पण त्याच्या अगोदर डी ची जी डिमांडची व्हॅल्यू दिली ती लिहून घेणार आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. सो काय लिहून घेतलं, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू पी डी डी अपॉन डी पी इज इक्वल टू, इथं फॉर्म्युला यूज करायला लागेल आपल्याला. हा नंबरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. ओके, सो इथं फॉर्म्युला यूज करणार आपण कोणता, यू अपॉन व्ही चा. यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला पी डी अपॉन डी एक्स, त्यानंतर यू मायनस यू डी अपॉन डी एक्स, त्यानंतर व्ही आणि खाली काय ना डिनॉमिनेटरला व्ही स्क्वेअर. मग आता यू आणि व्ही ची व्हॅल्यू कोणती आहे, यू ची व्हॅल्यू ही आहे आणि व्ही ची व्हॅल्यू ही आहे. ओके, सो 1 बाय 1 सॉल्व्ह करूया आपण. सो पी मायनस 3 डी अपॉन डी एक्स पी प्लस 6 मायनस पी प्लस 6 डी अपॉन डी एक्स आणि पी मायनस 3 अपॉन डिनॉमिनेटरला व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर मीन्स पी मायनस 3 चा स्क्वेअर. ओके, आता याला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. डी डी अपॉन डी पी, पहिली व्हॅल्यू ॲज इट इज राहणार आणि डी अपॉन डी एक्सच्या नंतरची जी व्हॅल्यू आहे तिचा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार. सो पी मायनस 3, इथं पी चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार, मायनस पी प्लस 6, त्यानंतर इथं पी चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार, खाली डिनॉमिनेटरला p minus 3 चा स्क्वेअर. नाव therefore dd upon dp 1 ने मल्टिप्लाय केलं ॲज इट इज व्हॅल्यू राहील. सो p मायनस 3 चे लिहिणार आपण इथे p मायनस 3, त्यानंतर मायनस इथं p आणि प्लसचं काय होणार -6, कारण की अगोदर साइन कोणता आहे, मायनस आहे कंसाच्या अगोदर आणि खाली डिनॉमिनेटर आहे तसा. इथं प्लस पी आणि मायनस पी कॅन्सल आउट होईल. सो डी डी अपॉन डी पी इज इक्वल टू मायनस मायनस प्लस मायनस 9 अपॉन पी मायनस 3 चा काय येणार स्क्वेअर. ओके, ही आली व्हॅल्यू. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे इटाचा, दुसरा फॉर्म्युला. इटा इज इक्वल टू काय येणार, मायनस पी अपॉन डी इंटू डी डी अपॉन डी पी. ओके, नाव इटा मायनस पी ची व्हॅल्यू नाही आपल्याकडे, सो मायनस पी आहे तसंच लिहिणार. डी ची व्हॅल्यू कुठे आहे, डी ची व्हॅल्यू बघा क्वेश्चन मध्ये दिली आपल्याला. डी ची व्हॅल्यू इथे क्वेश्चन मध्ये दिली, हीच लिहून घेणार आपण. आणि डी डी अपॉन डी पी, डी पी ची व्हॅल्यू आत्ता आपण फाइंड आउट केली एक स्टेप अगोदर, तीच लिहिणार. सो ही डी ची व्हॅल्यू लिहिली आपण इंटू डी डी आणि डी पी ची ही व्हॅल्यू कुठे येणार, ही बघा ही. सो इथं काय येणार -9 अपॉन पी मायनस 3 चा काय येणार स्क्वेअर. इटा इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करूया, डायरेक्ट मल्टिप्लाय करूया, ह्याला वरती नेऊया आणि वरती दोघांचा मल्टिप्लाय करूया, मायनस पी आणि -9. सो किती मायनस मायनस प्लस आणि 9p होईल. इथं मायनस मायनस प्लस आणि मायनस मायनस प्लस म्हणजे 9p आणि इथं वरती किती लिहिणार p मायनस 3. जो डिनॉमिनेटरचा जो डिनॉमिनेटर आहे त्याला आपण वरती आणले. सो p प्लस 6 आणि इथं किती राहणार p मायनस 3. ओके, त्याचा स्क्वेअर लिहून घेतला आपण, मगाशी राहिला होता. आणि इथं कॅन्सल p मायनस 3 कॅन्सल आणि खालचा एक कॅन्सल, तर इथं राहणार काय p प्लस 6 आणि p मायनस 3. ओके, नाव सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू, जी व्हॅल्यू आपल्याला p ची दिली आहे. सबस्टिट्यूटिंग p इज इक्वल टू 4, therefore इटा इज इक्वल टू 9p. इटाची जी व्हॅल्यू आपल्याला आली आत्ता ती लिहून घेणार आपण, फायनल व्हॅल्यू काढायची आपल्याला 9p. त्यानंतर किती आले p प्लस 6 आणि
p मायनस 3. आता जिथे जिथे p आहे तिथं आपण 4 लिहिणार. 9 into 4, त्यानंतर 4 plus 6, त्यानंतर 4 minus 3. नेक्स्ट 9 4 is 36, इथं 10 into 1. so इथं किती येणार आहे 36 upon 10. सो इथं डिवाइड केल्यावर आन्सर किती येईल 3.6. इटा इज इक्वल टू 3.6. सो इटाची व्हॅल्यू काढली आपण. फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहिणार द इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 3.6. सॉरी कॉपी करून घ्या. नेक्स्ट 9th क्वेश्चन सेम जसं आपण जर मागे केलं त्याचप्रमाणे सॉल्व्ह करायचं आहे. इथं पण 9 क्वेश्चन घेतला आपण. नेक्स्ट सेम आहे. डी ची व्हॅल्यू दिली आणि इटाची व्हॅल्यू दिली इथं. आता सो डी ची व्हॅल्यू आपण लिहून घेतोय 2p plus 3 upon 3p minus 1 आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड दिले म्हणजे इटाची व्हॅल्यू दिली आपल्याला. सो इथं पण सेम जसा मागचा फॉर्म्युला यूज केला सेम त्याचप्रमाणे करणार आपण. कारण इथं ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू वगैरे काही दिलं नाही आहे, मग तोच फॉर्म्युला यूज करणार. सो डी लिहून डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू पी लिहिले आपण. त्यानंतर त्याचा डेरिव्हेट करूया सेम मेथडने यू अपॉन व्ही ने. सो यू कोणता आहे आणि व्ही कोणता आहे त्याप्रमाणे. सो डी अपॉन डी एक्स 3p मायनस 1 लिहिलं. डी अपॉन डी एक्स नंतर 2p प्लस 3 त्यानंतर मायनस 2p प्लस 3 नंतर डी अपॉन डी एक्स त्यानंतर 3p मायनस 1 आणि खाली डिनॉमिनेटरला 3p मायनस 1 चा काय येणार स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. डी अपॉन डी पी इज इक्वल टू फर्स्ट व्हॅल्यू आहे तशी येणार 3p मायनस 1 त्यानंतर 2p चा डेरिव्हेटिव्ह 2 येणार नंतर मायनस 2p प्लस 3 त्यानंतर 3p चा डेरिव्हेटिव्ह 3 येणार अपॉन डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे तशी 3p मायनस 1 चा स्क्वेअर. नाव डी अपॉन dp इज इक्वल टू मल्टिप्लाय करूया 2 ने ब्रॅकेटला 2 3 चा 6p 2 1 चा 2 मायनस 3 ने 2p ला 6p मायनस 3 3 चा 9. बाहेर ब्रॅकेटच्या अगोदर मायनस आहे म्हणून प्लसचं काय झालंय मायनस झालंय आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू. नाव इथं 6p कॅन्सल होतील. सो डी अपॉन dp इज इक्वल टू 6p कॅन्सल मायनस मायनस काय होणार प्लस मायनस 11 आणि हा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू. सो इथे लिहून घेऊया मायनस 11 आपण आणि त्याच्या खाली किती लिहूया डिनॉमिनेटरला 3p मायनस 1 चा स्क्वेअर. नाव फॉर्म्युला इटाचा सेकंड फॉर्म्युला मायनस p अपॉन d इंटू dd अपॉन dp. सो देअरफॉर इटाची व्हॅल्यू दिली आता आपल्याला. इटाची व्हॅल्यू 11 अपॉन किती 14 तीच आहे ना बघा एकदा. हो 11 अपॉन 14 इज इक्वल टू मायनस p अपॉन d. डी ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिली तीच लिहितोय आपण 2p प्लस 3 आणि 3p मायनस 1 आणि डी अपॉन dp ची व्हॅल्यू आता आपल्याकडे इथं वरती आली बघा. सो किती आहे मायनस 11 अपॉन 3p मायनस 1 चा काय येणार स्क्वेअर. नेक्स्ट नंबरेटरचा मल्टिप्लाय करूया या दोघांचा आणि खाली जो डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर त्याला वरती आणूया.
सो इथं किती आपल्याकडे 11/14 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 11p आणि इथं किती येणार त्याच्या बाजूला 3p मायनस 1. इथं करेक्शन करूया आपण, मायनस चिन्ह घालून टाकूया 11चं. इथं 2p प्लस 3 आणि 3p मायनस 1चा स्क्वेअर हे जाणार आणि यातला एक जाईल, 2 मधला एक जाईल, 3p मायनस 1 राहील डिनॉमिनेटरला फक्त. सो 11/14 इज इक्वल टू मायनस 11p अपॉन 2p प्लस 3 आणि 3p मायनस 1. नेक्स्ट आता इथे बघा इथं डिनॉमिनेटरला हे नाही घ्यायचं, तिथं 1 घेऊया आपण. हा 1 घेऊया आणि याला काय करूया, इकडे आणूया. यातला कॉमन 1 घेतला डिनॉमिनेटर मधला. ओके, सो 11/14 इंटू 11 वर 1 अपॉन किती येईल 11. बघा इकडं 11/1 आहे ना, तर इकडे आल्यावर 1/11. हा मायनसचं साईन काढून टाकूया आपण, जे आपलं चुकले मगाशी. हा मायनस. ओके, आता बरोबर केले आपण. इज इक्वल टू इथं किती राहणार फक्त p आणि इथं 2p प्लस 3 आणि इथं 3p मायनस 1. ओके, 11 कॅन्सल. इथं किती येतील 1/14 इज इक्वल टू p अपॉन किती येईल 2p प्लस 3 आणि 3p मायनस 1. ओके, नाव 2p प्लस 3 आणि 3p मायनस 1 म्हणजे त्या दोन ब्रॅकेटचा आपण मल्टिप्लाय करूया या दोघांचा. 2 ह्यानी ह्याला आणि ह्याने ओके, आणि ह्यानी ह्या दोघांना मल्टिप्लाय करूया. सो फर्स्ट 1/14 आहे तसं लिहून घेणार आपण. 1/14 इज इक्वल टू 2p ने 3p ला मल्टिप्लाय करूया. 2p ने 3p ला मल्टिप्लाय केल्यावर 6p स्क्वेअर, नंतर 2p ने 1 ला मल्टिप्लाय केल्यावरती मायनस 2p प्लस 3 ने 3p ला मल्टिप्लाय केल्यावरती 9p, नंतर 3 ने 1 ला मल्टिप्लाय केल्यावर मायनस 3, कारण की 1 मायनस आहे. आता 1/14 इज इक्वल टू p अपॉन याच्यामध्ये 6p स्क्वेअर. आता ह्यांची व्हॅल्यू बघा, p सेम आहे. सो 9 मधून 2 जाणार 7p आणि मायनस 3 यांचा क्रॉस मल्टिप्लाय करूया आपण. सो पहिला p इंटू 14 किती येणार आपल्याकडे 14p आणि 1चा मल्टिप्लाय या ज्यासोबत सेम राहणार व्हॅल्यू. नाव नेक्स्ट 14p ला ह्या साईडला नेऊया, इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस. सो इथे काय येणार 6p स्क्वेअर प्लस 7p मायनस 14p मायनस 3 इज इक्वल टू 0. इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. 6p स्क्वेअर 14 मधून 7 गेल्यावरती 7p राहतील, मायनस 7p मायनस 3 इज इक्वल टू 0. आता याला फॅक्टराइज मेथडने सॉल्व्ह करूया. फॅक्टरायझेशनने 6 इंटू 3, 6 3 जा 18. आपल्याला आन्सर किती पाहिजे 7p, मायनस 7p पाहिजे. 18चा आन्सर किती पाहिजे आपल्याला इज इक्वल टू मायनस 7p. सो 9 2 जा 18, 9 आणि 2 भेटतील, त्याच्यामध्ये मायनस 9 आणि प्लस 2 पाहिजे. हे फॅक्टर इथे लिहूया आपण. बघा 6p स्क्वेअर मायनस 9p मायनस 2p मायनस 3 इज इक्वल टू 0. पहिल्या दोघांमधून 3p कॉमन येईल. सो इथं 2p मायनस 3 3 जा 9 with 3, या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही म्हणजे 1 काढणार. इथं आपल्याला प्लस 2 घ्यायचा आहे ना, थांबा एक मिनिट, प्लस 2 करूया आपण. प्लस 2 इथं केलं, ओके इथं पण केलं. आता या दोघां 2p आणि मायनस 3 मध्ये काहीच कॉमन नाही, प्लस 1 कॉमन घेणार आपण आणि इथं 2p मायनस 3 इज इक्वल टू 0.
नाव ब्रॅकेट डबल वेला एकदाच घेऊया 2p - 3 आणि बाहेर आहेत त्यांना घेऊया 3p + 1 = 0. नेक्स्ट 2p - 3 = 0 or 3p + 1 = 0. Now therefore 2p = 3 or 3p = -1. So p ची व्हॅल्यू इथं किती येईल? p ची व्हॅल्यू 3/2 और इथं किती येईल? p ची व्हॅल्यू = -1/3. ब्रॅकेट करूया दोघांना पण. नाव दोन व्हॅल्यू आहेत बघा p ची आपल्याकडे. p ची एक व्हॅल्यू प्लस आहे आणि व्हॅल्यू मायनस आहे. ही मायनस आणि ही प्लस. आपण मायनस तर घेणार नाही, आपण कोणती व्हॅल्यू घेणार? प्लस वाली, कारण प्राइस कधी काय नसते. p म्हणजे प्राइस कधी निगेटिव्ह नसते. सो इथं काय लिहिणार आपण? प्राइस कॅनॉट बी नेगेटिव्ह. सो p = किती येणार? 3/2. ओके, कॉपी करून घ्या. नेक्स्ट 10वा प्रश्न आहे बघा. p च्या दोन व्हॅल्यू दिल्यात आणि d ची व्हॅल्यू दिली आपल्याला डिमांड फंक्शनची, आणि कमेंट काय सांगितलंय? ऑन द रिझल्ट वरती कमेंट करायचं आपल्याला. ओके, करूया. पहिले d ची जी व्हॅल्यू दिली ती लिहून घेणार आपण. d ची व्हॅल्यू जो क्वेश्चन दिलाय तो 1/1 लिहून घेऊया. d = 50 - 3p पुढं काय? -p². डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू p dd/dp = 0 - 3. p चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि इथं किती येईल? 2p. सो dd/dp ची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे? इथं 3 - 2p. ओके, नाव फॉर्म्युला टाकूया इटाचा सेकंड वाला, कारण इथं मार्जिनल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू काहीच नाही. सो इटा = किती लिहिणार? -p/d नंतर dd/dp. सो p ची व्हॅल्यू तर काढायचं आपल्याला, मग -p आहे तसं ठेवणार. d ची व्हॅल्यू वरतून किंवा क्वेश्चन मधून घ्या जी दिली आहे आपल्याला ही, आणि dd ची व्हॅल्यू ही इथं आली. सो इथं व्हॅल्यू लिहूया आपण 50 - 3p - p², त्यानंतर इंटू इथं किती येईल? 3 - 2p. आता वरती मल्टिप्लाय करूया 3 - 2p चा p सोबत. इटा = ॲज अ मल्टिप्लाय सोबत करूया आपण. सो p इथं -3 आहे ना, बरोबर, मायनस आहे. - -+3p आणि p × 2p, -+ 2p² आणि पलचा डिनोमिनेटर आहे तसं लिहून घेतलंय आपण. आता याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू टाकूया. p ची फर्स्ट व्हॅल्यू किती दिली? 5. आता ही इटाची व्हॅल्यू जी आपल्याला आले ती आपण पुन्हा एकदा लिहून घेऊया. 3p + 2p² / 50 - 3p - p². Okay, now 3p + 2p² upon इथं 50 - 3 5 आणि इथं 5². किती आन्सर येतं इथं पहा? 15 + 5 5 25 × 2 50 50 - 15 - 25. इथं वरती आन्सर किती येईल आपल्याकडे? 65 आणि इथे
10. इथं डिवाइड करूया आपण 6.5 येईल. आपल्याला आन्सरला कमेंट करायला सांगितले. ओके, सो इटाची व्हॅल्यू किती आली? 6.5. ओके, 6.5 काय 1 पेक्षा जास्त आहे. 1 पेक्षा इटाची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आली. मग 1 पेक्षा जास्त आले तर आपण बघा काय लिहिणार. सो इटा आहे ग्रेटर दॅन 1 आहे. सो डिमांड इज रिलेटिवली इलास्टिक लिहिणार आपण. आणि जर 1 पेक्षा काय आले मोठे आले आणि 1 पेक्षा लहान आले तर इलास्टिकच्या जागी इनइलास्टिक लिहिणार. आता पी ची व्हॅल्यू 2. सो इटाची व्हॅल्यू पुन्हा एकदा लिहून घेतो आपण जी मागे आहे ती. ओके, आता इथे पीच्या जागी 2 सबस्टिट्यूट करूया. ही व्हॅल्यू इटाची आपण इथे लिहून घेतले. त्यानंतर पीच्या जागी 2, जिथे जिथे पी आहे तिथे त्या 2 करूया आपण. इथे आन्सर किती येईल तर 6 इंटू इथे 8 येईल. इथं 50 मायनस 6 मायनस 4 इथं 14 अपॉन इटाची व्हॅल्यू 14 अपॉन 40. इथे जर डिवाइड केलं तर 0 मध्ये आन्सर येतोय. 0 पॉईंट आन्सर येतोय. 7 अपॉन 20 ला जर डिवाइड केलं तर इथं 0 पॉईंट आन्सर येतोय. जे काय येईल ते 3 समथिंग काय येत आहे ते. ओके, मग ही व्हॅल्यू काय आहे 1 पेक्षा लहान आहे आणि मागे जी इटाची व्हॅल्यू आलेली ते 1 पेक्षा मोठी होती. बरोबर, म्हणजे ही व्हॅल्यू काय 0 पेक्षा मोठी आहे आणि 1 पेक्षा लहान येते. 0 पेक्षा मोठी इटाची व्हॅल्यू आणि काय येते 1 पेक्षा लहान येते. मग 1 पेक्षा जर लहान आली तर काय लिहिणार आपण? डिमांड इज रिलेटिवली इनइलास्टिक लिहिणार. ओके, कॉपी करून घ्या.